मराठा आरक्षण के संबंध में विधानमंडल में विधेयक सर्वसम्मति से पारित हुआ। अब मराठा समुदाय को नौकरी और शिक्षा में 10% आरक्षण मिलेगा। सदन में एक तरफ मराठा आरक्षण बिल पास हो गया, दूसरी तरफ मंत्री छगन भुजबल काफी आक्रामक नजर आ रहे हैं। उन्होंने मनोज जरांगे पाटिल पर गंभीर आरोप किए हैं। छगन भुजबल ने कहा कि मैं आरक्षण का विरोध नहीं करना चाहता, लेकिन जरांगे ने मुझे धमकी दी। जरांगे ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री को भी गाली गलौज की। उन्होंने कहा है कि ऐसी दादागिरी नहीं चलेगी। वे एसीपी अधिकारियों को भाड़े के सैनिक कहते हैं। साथ ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने भुजबल को बोलने के लिए ज्यादा समय नहीं दिया था, जिससे भुजबल काफी आक्रामक हो गए। भुजबल के बयान के बाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने कहा, मैंने आपकी चिंताओं पर ध्यान दिया है और सरकार को इस संबंध में उचित कदम उठाना चाहिए। अध्यक्ष महोदय, आज जो मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा ठराव मंजूर झाला, त्याबद्दल मला बिलावरती बोलू शकत नाही। आपल्याला काय मुद्दा मांडायचा आहे का? त्याबद्दल मला विरोध करायचा नाही की म्हणून आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या, वेगळं आरक्षण द्या। पण आज अध्यक्ष महोदय, ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, अहो ते सतत धमक्या देतात, याला टपकविल त्याला टपकविल। मला स्वतःला धमकी। अध्यक्ष महोदय काय आहे अध्यक्ष महोदय? आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात, अहो आईवरून शिव्या। तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त, एसपी, कलेक्टर, त्यांना तर म्हणतात तुम्ही भाडखाऊ आहात, आणखी त्यांनाही आईवरून शिव्या। अध्यक्ष महोदय, ही दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार आहात की नाही? अध्यक्ष महोदय, काही कारण नव्हतं खरं म्हणजे। 27 तारखेलाच त्यांना सांगितलं होतं, त्यांनी सगळे गुलाल उधळला, फटाके वाजवले, परत 10 तारखेला उपोषणाला बसले आणि अनेक शहरामध्ये जे आहेत बस गाड्या फोडल्या आणि एक भीतीचं वातावरण ज्या राज्यामध्ये जे आहेत, मला बोलायला देणार का? तुम्ही नंतर बोला ना आता। अध्यक्ष महोदय, एक भीतीचं वातावरण राज्यामध्ये जे निर्माण करतात अध्यक्ष महोदय, हे थांबायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, आता हे सगळं झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे? अरे भुजबळ साहेब माझ्याकडे बघून बोला ना काय। अध्यक्ष महोदय, माझा आवाज तर मोठा करा मग। अध्यक्ष महोदय, आता ते काय म्हणतात की मी उठणार नाही, म्हणजे यांचं आंदोलन चालूच। आपण मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यायचा ठराव केला तरी आरक्षण म्हणजे यांचं चालू। यांच्यावर काय बोललं की आम्हाला ते धमकी देणार। अध्यक्ष महोदय, आता त्यांचं म्हणणं की आम्हाला हे आरक्षण नको, आम्हाला ओबीसीतच आरक्षण द्या। अध्यक्ष महोदय, त्यांची दादागिरी आणि जे काही खोटेपणा आहे तो त्यांच्याच बरोबर काम करणारे भंडारा डोंगरावरचे अजय महाराज बारसकर हे जे महाराज आहेत, त्यांनी सुद्धा आता स्पष्टपणे सांगितलंय समाज मीडिया माध्यमातून की हे जे आहेत हे ग्रस्त ऐकणारे नाही। साहेब, आपण 1 मिनिट देखिए मीडिया 9।